नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की मानक क्रमांक 51 ते मानक क्रमांक 70 पर्यंत जे काही आपल्याला वर्णन विधान काय आहे आणि त्या वर्णना त्या जे काही मानक आहेत, मानकांसाठी कोणते आपल्याला पुरावे जोडत ते उदाहरणासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या अगोदरच्या आपण व्हिडिओत मानक क्रमांक 1 ते 50 पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक 51 ते 70 पाहणार आहोत. तर चला आपण वेळ न हे करता आपण पुढचं मानक क्रमांक 51 पासून सुरू करूयात. तर मानक क्रमांक 51 आहे आपलं मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष आणि प्रशासकीय कार्यालय यांच्या संदर्भातलं. तर शाळेमध्ये मानक क्रमांक 51 शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे. तर यासाठी आपण स्तर क्रमांक 1 साठी काय देऊ शकतो? मुख्याध्यापक कार्यालयाचा फोटो. स्तर क्रमांक 2 साठी देऊ शकतो आपण मुख्याध्यापक कक्षाचा फोटो आणि शिक्षकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे याचे फोटो देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 साठी काय देणार आहोत? तर आपण मुख्याध्यापक कार्यालया व्यतिरिक्त म्हणजे मुख्याध्यापक स्वतंत्र कक्षाचा फोटो, स्टाफ रूम आणि स्वतंत्र कक्षाचा फोटो आपण देऊ शकतो. आणि स्तर क्रमांक 4 साठी या ठिकाणी मुख्याध्यापक स्वतंत्र कक्ष, मुख्याध्यापक कक्ष स्वच्छता असलेला फोटो, कम्प्युटर लॅब आणि विविध समित्या असतील त्यांचे फोटो आपण स्तर क्रमांक 4 साठी देऊ शकतो. त्यानंतर मानक क्रमांक आपलं 52. आता मानक क्रमांक 52 साठी काय पाहणार आहोत? तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासंबंधी शाळेला जाणीव असून आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहे. तर या संदर्भ 52 साठी आपण पुरावे काय देणार आहोत? तर या ठिकाणी स्तर क्रमांक 1 मध्ये पुरावा असणार आहे आपला प्रथमोपचार पेटीचा फोटो, त्यानंतर औषधाची यादी असेल तर त्याचा फोटो, तसंच दर्शनी भागात आपत्कालीन वैद्यकीय क्रमांक असलेला फ्लेक्स म्हणजे जे काय आपत्कालीन संदर्भातले जे काही नंबर असतात आपले ते नंबरचा फ्लेक्सचा फोटो, तसंच तंबाखू मुक्त परिसर फलक जो आहे याचे फोटो आपण या ठिकाणी स्तर क्रमांक 1 साठी देऊ शकतो. स्तर क्रमांक 2 साठी आरोग्य तपासणीचा फोटो, त्यानंतर आरोग्य पत्रके म्हणजे आपल्याकडे बीएमसी मध्ये जे एक प्रकारे मेडिकल चेकअप होतं त्याचे मेडिकल कार्ड असतील त्याचा फोटो, त्यानंतर लसीकरणचा फोटो, यादी त्याचे फोटो आणि तंबाखू मुक्त परिसर आपल्या शाळेच्या परिसरात जो लावलेला असेल त्याचा फोटो. स्तर क्रमांक 3 देणार आहोत आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, आरोग्य तपासणीमध्ये रेफर असणारी मुले यादीचा फोटो, त्यानंतर विद्यार्थ्यांचा आभा कार्ड असेल तर त्याचा फोटो आणि तंबाखू मुक्त शाळा परिसर असेल तर त्याचा फोटो. आणि स्तर क्रमांक 4 मध्ये आपण देणार आहोत आरोग्य व आहार चार्ट म्हणजे आपला एमडीएमचा जो चार्ट लावलेला त्याचा फोटो आपण यामध्ये रेफर करू शकतो किंवा देऊ शकतो. हेल्थ अँड वेलनेस क्लब असणारे असेल तर त्याचा फोटो आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा फोटो यामध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर आपलं हे पुढचं जे मानक आहे मानक क्रमांक 53. मानक क्रमांक 53 काय आहे? तर मानक क्रमांक 53 असणार आहे आपलं पाणी, स्वच्छता, सुविधा आणि कचरा व्यवस्थापन या संदर्भातलं. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला काय शाळा स्वच्छता आणि स्वच्छतेविषयी जाणीव जागृती चालना देते. आता स्तर क्रमांक 1 साठी यात काय देणार? शालेय परिसर स्वच्छ सुंदर फोटो असणारे म्हणजे त्यामध्ये आपण शालेय परिसर जो आहे तो एकदम स्वच्छ व सुंदर आहे अशा प्रकारचा, त्यानंतर गार्डन असेल तर गार्डनचा फोटो, स्वच्छता असलेला फोटो देऊ शकतो. स्तर क्रमांक 2 साठी आपण स्वच्छतेविषयक साबण, जंतुनाशक, हँडवॉश, झाडू, ब्रश, बादल्या या उपलब्ध असेल तर त्याचा फोटो देऊ शकतो. तसंच स्तर क्रमांक 3 साठी पुरुष व महिला हे स्वच्छतागृह स्वतंत्र आहे त्याचा फोटो, त्यानंतर स्वच्छतागृह फोटो बोर्ड असलेला फोटो. स्तर क्रमांक 4 साठी आपण देणार आहोत या ठिकाणी सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर फोटो, पाणी व स्वच्छतेबाबत व्यवस्थापन समितीचा अहवालाचा फोटो, शौचालय स्वच्छ करताना जे काही स्वीपर नेमले असतील त्याचा फोटो आणि शेरीबुकातील स्वच्छतेसंदर्भात चांगल्या नोंदी असतील तर त्या नोंदी आपण यामध्ये 53 मध्ये देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे मानक क्रमांक 54. तर मानक क्रमांक 54 काय आहे? तर शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी व पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत. तर स्तर क्रमांकासाठी याचा पुरावा आहे पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा फोटो म्हणजे जे काही आपल्याकडे वॉटरूम असेल ते स्वच्छ वॉटरूमचा नळ वगैरे व्यवस्थित सुस्थितीत असेल असा फोटो. त्यानंतर पाण्याची टाकी असेल पाण्याच्या टाकीचा फोटो देऊ शकतो आपण. त्यानंतर या ठिकाणी वॉटर प्युरिफायर असेल तर त्याचाही फोटो आपण स्तर क्रमांक 1 साठी देऊ शकतो. स्तर क्रमांक 2 मध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असेल असा फोटो, त्यानंतर शाळेत सांडपाण्याची व्यवस्था आहे याचाही फोटो आपण देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 साठी
पाण्याची गुणवत्ता चाचणीचा जो फोटो आहे, आपली महानगरपालिकेकडून वेळोवेळी पाण्याची चाचणी वगैरे केली जाते, त्या संदर्भातले जे काही रेकॉर्ड असतील त्याचे फोटो आपण देऊ शकतो. तसंच टाकी पाण्याची टाकी किंवा वॉटर प्युरिफायर हे नियमितपणे साफसफाई स्वच्छता केली जाते, त्याचाही फोटो देऊ शकतो आपण. तसंच पाण्यामध्ये फिल्टर किंवा जंतुनाशक औषधे जे हे केली जातात त्याचाही फोटो आपण स्तर क्रमांक 3 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी पुरावा म्हणून वॉटर प्युरिफायरचा फोटो, तसंच विद्यार्थी संख्येनुसार नळ उपलब्ध आहेत असतील तर त्याचा फोटो, पिण्याच्या पाण्याचे टाकी जे ते त्याचं ठिकाण, त्यानंतर पुरेशी स्वच्छता असेल तसा फोटो, नंतर कचरा व्यवस्थापन म्हणजे ओला सुका कचरा वेगळा करतो आपण त्याचा फोटो, आणि पाण्याची तपासणी करतानाचा व्यवस्थापन समितीचा फोटो म्हणजे चेकअप करताना किंवा पाहणी करताना असेल तर त्या संदर्भात स्तर क्रमांक 4 साठी आपण देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे मानक क्रमांक 55. आता मानक क्रमांक 55 काय आहे, तर शाळेमध्ये पुरेसे सुरक्षित आरामदायक वयोमानानुसार व आकर्षक रचना केलेले फर्निचर आहे. आता स्तर क्रमांक 1 साठी आपण देऊ शकतो विद्यार्थी आणि शिक्षक संख्येनुसार, संख्येनुसार बेंच फर्निचर आहे. बेंच फर्निचर जे काही विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बेंच आहेत. त्यानंतर शिक्षकांसाठी उपलब्ध फर्निचर फोटो, त्यानंतर रजिस्टर नंबर 4/32 चा फोटो देऊ शकतो स्तर क्रमांक 1 साठी. स्तर क्रमांक 2 साठी पुरावा म्हणून फर्निचर आरामदायक व आकर्षक फोटो आणि देऊ शकतो. म्हणजे फर्निचर आरामदायक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बसताना व्यवस्थित त्यांच्या वयोमानाचा विचार करून त्यांच्या नुसार असलेले हवे. त्यानंतर CWC विद्यार्थ्यांसाठी पण आवश्यक असं फर्निचर आहे का, अशा प्रकारे या ठिकाणी आपण देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 मध्ये सहशालेय उपक्रमाकरिता अतिरिक्त फर्निचर आणि उपलब्ध जागेचा फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी फर्निचर दुरुस्ती किंवा बदल केले असतील तर त्या संदर्भातला फोटो असं देऊ शकतो. व्यवस्थापन समिती SMC मार्फत जे काही फर्निचर आहे, फर्निचरचा जो आढावा घेतला त्याचा फोटो पाहणी करताना आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फर्निचर उपलब्ध असेल तर त्याचा फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसंच विद्यार्थी साहित्य वापरतानाचाही फोटो, दिव्यांग विद्यार्थी साहित्य वापरतानाचाही फोटो आपण या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. त्यानंतर आहे पुढचं आपला जे आहे ते मानक क्रमांक सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शाळेमध्ये प्रकाश व वायू विजन व्यवस्था आहे म्हणजे मानक क्रमांक 56. तर यामध्ये काय देणार आहे, 56 मध्ये आपण देणार आहोत ती वर्ग खोल्या ज्या आहेत, वर्ग खोल्यामध्ये प्रकाश व्यवस्था आहे, उजेड व्यवस्थित आहे आणि वर्गातील सर्व उपकरणे जे आहेत ते उपकरणे व्यवस्थित म्हणजे वर्गामध्ये व्यवस्थित ट्यूबलाईट वगैरे असल्यामुळे व्यवस्थित उजेड वगैरे आहे आणि उपकरण म्हणजेच फॅन वगैरे जे काही बाकी गोष्टी आहेत त्या चालू आहेत. स्तर क्रमांक 2 साठी वर्गामध्ये नैसर्गिक प्रकाश व्यवस्था आणि खिडक्यांचा फोटो म्हणजे जरी लाईट नसेल तर तशा प्रकारे नैसर्गिकरित्या वर्गामध्ये प्रकाश व्यवस्था आणि खिडक्या वगैरे व्यवस्थित ओपन होत आहेत की काय त्याचा फोटो. वर्ग खोली हवेशीर असल्याचा फोटो या ठिकाणी देऊ शकतो. विजेची उपकरण सुरक्षित हाताळण्यासह प्रशिक्षण कार्यशाळा जर आयोजित केली असेल तर त्याचाही आपण या ठिकाणी फोटो देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 साठी वर्ग खोल्यातील आकर्षक रंगकाम फोटो. आता वर्ग खोल्यामध्ये जे काही रंगरंगोटी केली किंवा कलरिंग झालेलं आहे त्याचे आकर्षक रंगकामाचा फोटो, यामध्ये वर्गामध्ये प्रकाश आणि हवा व्यवस्थेसाठी लाईट पंखा यांचे फोटो स्तर क्रमांक 3 साठी देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी शाळेची संपूर्ण इमारत हवेशीर आणि अध्ययनास पूरक वातावरण निर्माण करण्याचा असा फोटो आणि वरील स्तरावरील यामध्ये फोटो आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे 57. शाळेमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. तर यामध्ये आपण काय देणार आहोत, तर जे आपल्याकडे अग्निशामक यंत्र जे आहेत, फायर अलार्म वगैरे त्या संदर्भ BMC शाळांमध्ये बहुतांशी नवीन इमारतीमध्ये फायर अलार्मचे जे आहेत त्याचा फोटो आपण या ठिकाणी देऊ स्तर 1 साठी देऊ शकतो. आणि अग्निशामक यंत्राचा फोटो आणि त्याच्या वापरावर निर्देश भिंतीवर लावलेले असतील तर त्याचा फोटो स्तर क्रमांक 2 मध्ये पुरावा म्हणून देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 मध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचा फोटो किंवा त्याचा वापर समजावतानाचा फोटो देऊ शकतो. शाळा सुरक्षितता प्रमाणपत्र फोटो या आपण स्तर क्रमांक 3 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण फोटो जे आपल्याकडे मॉक ड्रिल वगैरे आपण घेतो आपत्ती व्यवस्थापन संदर्भातले, तसंच अग्निजन्य पदार्थाची यादी भिंतीवर लावलेला फोटो आणि अग्निशमन यंत्राची निगा राखली जाते या संदर्भातील जे काही फोटो असतील
ते फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर आपलं मानक क्रमांक 58. आता मानक क्रमांक 58 मध्ये काय आहे तर ते पाहूयात. मानक क्रमांक 58 मध्ये दिलेले आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. शाळेची स्वतःची आपत्कालीन सज्जता योजना आहे आणि प्रत्येक वर्गात ठळकपणे प्रदर्शित केली आहे. आता मानक क्रमांक 58 संदर्भात जे काय आपण स्तर 1 साठी पुरावा देणं आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याचा असेल तर त्याचा फोटो देऊ शकतो आपण. तसंच आपत्ती व्यवस्थापन संबंधातला जो काही चार्ट असेल, जे काही सूचना दिल्या असतील त्यांचे फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 मध्ये आपण पुरावा म्हणून वर्षातून 2दा आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक राबवतानाचे फोटो, जे काही आपण मॉक ड्रिल वगैरे घेतो, जे केलं जातं त्याचे फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असतील त्याचे उपक्रमाचे फोटो. आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा फोटो, कृती आराखडा असेल त्याचे फोटो किंवा काही व्हिडिओ असले त्याच्या लिंकही आपण पुरावा म्हणून या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर पुढचं मानक आपलं 59. आता 59 जे त्यामध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरण पूरक शाळा. तर शाळा पर्यावरण पूरक पद्धतीचे पालन करते. शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांच्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यशाळा उपक्रम आयोजित करते. शाळा हवामान बदल, सेंद्रिय जीवनशैलीचा समावेश करण्यासाठी एकत्रित जागरूकता निर्माण करते. अशा प्रकारचं आपलं जे आहे मानक क्रमांक 59 असणार आहे. आता यासाठी स्तर 1 साठी आपण पुरावा म्हणून काय देणार तो शालेय परिसरात जे काही झाडांचे फोटो, त्यानंतर ओला सुका कचरा जे काही आपण त्याचं व्यवस्थापन वेगवेगळं आपण देतो त्याचे विलगीकरणाचे फोटो, वेगवेगळ्या रंगाच्या कचरा कुंड्याचे फोटो, तसंच आपल्याकडे सध्याला किचन गार्डन महानगरपालिका शाळांमध्ये सगळीकडे दिसणारे किचन गार्डनचे फोटो आपण या ठिकाणी सुंदर सुंदर फोटो या ठिकाणी देऊ शकतो. तसंच स्तर 2 साठी पुरावा म्हणून झाडांची जोपासना व पोषण यांचं नियोजन फोटो, म्हणजे आपण जे काही किचन गार्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं लावले होते, भाज्या वगैरे लावल्या होत्या त्याचे फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. कंपोस्ट खत निर्मिती संदर्भात असेल तर त्याचा खड्डा फोटो म्हणून देऊ शकतो आणि पर्यावरण उपक्रम जे काही गेले असतील आपण त्याचे फोटो आपण स्तर क्रमांक 2 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 मध्ये पुरावा म्हणून आपण पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी विविध उपक्रम वेगवेगळे राबवले जातात. तसंच सेंद्रिय शेती व तापमान वाढ याबाबत जाणीव जागृती कार्यशाळा घेतली असेल तर त्याचे फोटो देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी इको क्लब स्थापना फोटो, तसंच सेंद्रिय खत निर्मिती आणि विजेची बचत किंवा बाबत 1 तास वीज बंद असे फोटो काही आपण वेगवेगळे काही जे उपक्रम घेतले असतील त्यांचे फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे 60. मानक क्रमांक 60. शाळा ऊर्जा बचतीसाठी LED प्रकाश, सौर ऊर्जेचा वापर, टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन, पुनर्वापर, जल पुनर्भरण, प्लास्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. आता मानक क्रमांक 60 मध्ये स्तर 1 साठी आपण काय पाहणार आहोत तर विद्युत उपकरण LED बल्ब 5 स्टार रेटिंग उपकरणाचे फोटो, म्हणजे शाळेमध्ये जे काय आपण LED बल्ब वगैरे किंवा एनर्जी सेव्हर वॉच त्याचे 5 स्टार असतील तर त्याचे उपकरणांचा फोटो द्यायचा आहे. स्तर 2 साठी लाईटीचे व्यवस्थापन, शाळा विद्यार्थ्यांकडे ऊर्जा, पाणी व कचऱ्यांचं नियोजन करून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून घेतानाचे फोटो असतील ते द्यायचे. स्तर क्रमांक 3 साठी ऊर्जा, पाणी व कचरा याबाबत जनजागृती करतानाचे जे काही उपक्रम असतील त्याचे फोटो देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी या ठिकाणी आपण सोलर विद्युत वापराचा फोटो, या ठिकाणी महानगरपालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये सोलर पॅनल बसवले आहेत, काही ठिकाणी बसवण्याचे असतील, ज्या ठिकाणी बसवले असतील त्या ठिकाणी आपण याच्या संदर्भातले फोटो देऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांचे सोलर विद्युत संदर्भातले जे काय आपण माहिती किंवा काही उपक्रम घेतले त्याचे फोटो या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापनाचे फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर आपलं मानक क्रमांक 61. आता मानक क्रमांक 61 काय आहे तर शाळेकडे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह असून परसबाग, किचन गार्डन मधील सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर करतात. आता यामध्ये आपण पुरावे म्हणून काय देणार आहोत तर ते बघूया. जे काही किचन शेड फोटो आहेत आपल्याकडे, किचन गार्डन जी आपल्याकडे आहेत, किचन गार्डन मध्ये त्याचा फोटो देऊ शकतो. किचन गार्डन मधील शालेय पोषण आहार जे आहेत, पोषण आहार ज्या भाज्या आपण भाज्यांचे उगवले आहेत किंवा भाज्यांचे
जे काही हे केलेले त्याचे फोटो, अन्न शिजवण्यासाठी भांडी फोटो जे वापरले जातात, म्हणजे आपल्याकडे तर भांडी अन्न शिजवलं जातं बाहेरून येतं, परंतु त्याचं आल्यानंतर त्याचे स्वच्छता नुसार कशा प्रकारे केले जाते त्याचे फोटो देऊ शकतो. आणि किचन गार्डनचे फोटो आपण स्तर 1 साठी या ठिकाणी देऊ शकतो. स्तर 2 साठी स्वयंपाकगृहासाठी स्वतंत्र खोली फोटो व जेवणाची जागा, परिसर स्वच्छता आणि परिसर बागेतील भाजीपाल्याचा फोटो स्तर क्रमांक 2 साठी देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 साठी या ठिकाणी जे काय आपलं MDM येते, शालेय पोषण आहार येतो, तो ठेवण्याची जागा कशा प्रकारची आहे. विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात मार्गदर्शन आणि सकस आहाराचे फोटो, म्हणजेच आपल्याकडे जे काही MDM शालेय पोषण आहार येतो त्या शालेय पोषण आहाराचं महत्व त्यांना समजावून सांगतानाचे फोटो पण या ठिकाणी आपण देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 मध्ये अग्निसुरक्षा योग्य खबरदारी, तसं धान्य साठवण्याची खोली असेल त्याचा फोटो, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात जे काही मार्गदर्शन, ते परसबागेमध्ये जे काही भाजीपाला आहे तो विकणे, म्हणजे जे काही परसबागा आपण आहे, परसबागमध्ये जो काही भाजीपाला असेल तो बाहेर विकणे वगैरे, म्हणजे त्यातून उपक्रमाचे फोटो आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यानंतर आहे पुढचं मानक आहे आपलं मानक क्रमांक 62. त्यामध्ये काय आहे ते पाहूयात. आता मानक क्रमांक 62 मध्ये काय, क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ, योग, व्यायामाची जाणीव असून यासाठीची आवश्यक उपकरणे शाळेत उपलब्ध आहे आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सोय आहे. तर याच्या संदर्भात आपण काय करणार आहोत, तर 62 संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जे काही क्रीडांगण असेल तर क्रीडांगणासंदर्भात क्रीडांगणाचा फोटो, खेळाची मैदान आखलेला फोटो असेल, आपल्याकडे स्पर्धा वगैरे होतात, तसंच योग विषय प्रात्यक्षिक फोटो, योग आपण जो काही 21 जूनला साजरा करतो त्याचे फोटो असेल ते फोटो या ठिकाणी देऊ शकतो. क्रीडा साहित्य जे काही आपल्याकडे स्पोर्ट किट आले त्याचे फोटो किंवा त्याचे नोंदीचा फोटो देऊ शकतो. आणि विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जे काय आपल्याला विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना जे काही प्रमाणपत्र, जे काही मेडल्स वगैरे भेटले असेल त्यांचाही फोटो स्तर क्रमांक 1 साठी देऊ शकतो. स्तर क्रमांक 2 साठी या ठिकाणी प्लेग्राऊंडचा फोटो, खेळाचे मैदान आखलेला फोटो, योग विषय प्रात्यक्षिक, नंतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून खेळ व खेळाडूचे नियम, स्पर्धांचे, खेळाची रचना कशा प्रकारे खेळली जाते हे समजावून सांगतानाचे काही फोटो असतील ते देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 साठी क्रीडांगणाचा फोटो किंवा क्रीडांगणाचे जे काही क्रीडांगण आखले असतील त्याची मापे, जसं कबड्डी खो खो असतील किंवा क्रिकेट वगैरे असेल, जे काही मापे असतील त्याचे मेजरमेंट वाले जे काही फोटो असतील, किंवा शाळेमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याचे फोटो आपण तालुका जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांना जे काही बक्षिसे भेटले असेल त्याचा फोटो आपण स्तर क्रमांक 3 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी खेळाचे प्रशिक्षकाची नियुक्ती असेल तर त्याचा फोटो, दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल त्यांचाही फोटो या ठिकाणी देऊ शकतो. तसेच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवले त्याचे फोटो आणि मैदानी क्रीडा स्पर्धांचे या ठिकाणी फोटो आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर आपलं जे आहे मानक क्रमांक 63. आता मानक क्रमांक 63 आपलं मानक क्रमांक 63 मध्ये आहे वसतिगृह किंवा निवासी शाळा किंवा मुला-मुलीसाठी, म्हणजे हॉस्टेलसाठी असतील तर ते. तर महानगरपालिका शाळांमध्ये बहुतांशी ही सुविधा नाही, पण आपण सर्वांसाठी एकदा त्याच्याबद्दल पाहूयात. आता काय, निवासी शाळेत पुरेशा खोल्या, वसतिगृह, मनोरंजनाची जागा, शौचालय, पिण्याचं ठिकाण, वार्डन, कर्मचारी व्यवस्थापन, अभ्यागत खोली, कपडे धुण्यासाठी खोली, धान्य कोठी, कॉमन रूम, शयन खोली, अतिरिक्त खोली उपलब्ध आहे का, या संदर्भात पुरावे काय देऊ शकतो आपण, तर ते पाहूया. यामध्ये प्रत्यक्ष पुराव्यामध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह स्वतंत्र त्यांच्यासाठी आहे का, मुला-मुलीसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत का, शयनगृह आहेत का, पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी आणि आणि स्वच्छतागृहासाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे का, लाइटिंगची आणि प्रकाश व्यवस्था आहे का व्यवस्थित, वार्डन उपलब्ध आहे का, व अशा प्रकारे आपण स्तर क्रमांक 1 साठी देऊ शकतो. त्यानंतर 2 साठी म्हटलं, स्तर 2 साठी पाणी, साबण, हँडवॉशची सुविधा आहे का, वीज किंवा जनरेटर असेल तर स्वच्छतागृहासाठी आहे का, सुरक्षा संदर्भात सर्व नियमांचे पालन करून सुरक्षा रक्षक नेमणूक केला आहे का. त्यानंतर स्तर क्रमांक 3 साठी पूर्ण जो काही परिसर आहे तो परिसर स्वच्छ वगैरे आहे का, सुरक्षित आहे का. स्तर क्रमांक 4 साठी आहे
वापरातील सुविधा उपलब्ध आहेत का, सर्व सुविधा वापरात असून त्या सुस्थितीत आहे का, सोलर सिस्टीम आहे का, अशा प्रकारे आपण जे काय 63 मध्ये या ठिकाणी पाहू शकतो. आता मानक क्रमांक 64 आहे या ठिकाणी. मानक क्रमांक 64 जे आहे ते मुलींच्या वसतिगृहामध्ये सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन, इन्सिनेटर सुविधा उपलब्ध असून स्वच्छता व संस्कृती जपासली जाते. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, पुरावे देताना काय करणार आहोत, या ठिकाणी स्वच्छता वेळापत्रक आहे का, तसं ते देखभाल नोंद रजिस्टर आहे का, शाळेत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत का, सॅनिटरी वेंडिंग पॅड मशीन आहे का, अशा प्रकारे स्तर 1 मध्ये देऊ शकतो. स्तर 2 मध्ये आपण जे काय ते स्तर 2 मध्ये साधारणतः आपण पाहू शकतो की सफाई कामगाराकडून स्वच्छता देखरेखीचं वेळापत्रक असेल तर, म्हणजे ते दैनंदिन असेल, साप्ताहिक किंवा मासिक असेल. शयनगृह, मनोरंजन हॉल, अभ्यंगत खोली, कार्यालय, पिण्याच्या पाण्याची जागा, बेसिन, स्वच्छतागृह, सॅनिटरी फिटिंग्स, फरशी वगैरे सगळं व्यवस्थित साफसफाई वेळेवर केली जाते का. स्तर क्रमांक 3 मध्ये ऋतूनुसार स्वच्छ व सुरक्षित पाण्याचे नियोजन केले जातं का, आणि सुरक्षा व सुरक्षितता समितीच्या देखभालचं निरीक्षण केलं जातं का, पुनरावलोकन केलं जातं का, कचऱ्याचे व्यवस्थापन केलं जातं का, प्रशिक्षित सफाई कर्मचारी या ठिकाणी आहे का, याची माहिती आपण स्तर क्रमांक 3 मध्ये देऊ शकतो. त्यानंतर निवासी शाळेमध्ये वसतिगृहात स्वच्छतेसंदर्भातले धोरणाद्वारे देखभाल पुनरावलोकन केले जातं. विद्यार्थी व कर्मचारी पर्यावरण पूरक आणि स्वच्छता कार्यक्रमाचे महत्व जाणून उपाययोजना करतात का, विद्यार्थी, स्टाफ, कर्मचारी स्वयंप्रेरणेने सभोवतालची स्वच्छता करतात का, अशा प्रकारे आपण या ठिकाणी यामध्ये माहिती देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं जे आहे, पुढचं जे काही मानक आहे आपलं पुढचं मानक आहे 65 मध्ये काय, शाळा निवासी सुविधा मध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुरक्षा निश्चित करते. आता यामध्ये आपण पुरावे म्हणून काय देऊ शकतो, तर या ठिकाणी शाळा सुरक्षा असेल, शाळा सुरक्षा संदर्भात नंतर सीपीसी आदी जे काही आराखडा असेल, बाल सुरक्षा समिती स्थापन केली आहे का, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा नकाशा वगैरे दर्शनी भागात लावलेला आहे का, आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात लावले आहे का, अशा प्रकारची माहिती आपण स्तर क्रमांक 1 मध्ये देऊ शकतो. त्यानंतर जे काय आहे आपलं विद्यार्थी स्तर क्रमांक 2 आरोग्य तपासणी केली आहे का, विद्यार्थी आरोग्य तपासणी मेडिकल कार्ड ठेवला आहे का, अग्निशमन यंत्र असेल, प्रथमोपचार पेटी असेल योग्य ठिकाणी आहे का, तसंच आपत्कालीन परिस्थितीत खोलीतून बाहेर पडण्याचा नकाशा मॉक ड्रिल केलं जातं का, हे सर्व आपण 2 मध्ये देऊ शकतो. त्यानंतर स्तर क्रमांक 3 मध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीस येणाऱ्या पालकांकडून उचित आचारसंहितेचे पालन केले जातं. अँब्युलन्सची सुविधा आहे का, विद्यार्थी गैरवेतन, गुंडागिरी, रॅगिंग अशा प्रकारचे वेळीच निराकरण केलं जातं का, अशा प्रकारे फोटो देऊ शकतो. आणि स्तर क्रमांक 4 साठी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात मॉक ड्रिल मध्ये अनुभवाच्या सुरक्षेत बदल केले जातात. सीसीटीव्ही शाळेच्या परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आहेत का, शालेय परिसरांतर्गत म्हणजे इंटरनेट आहे का, अशा आणि कर्मचारी नियुक्तीपर्यंत चारित्र्याचा दाखला वगैरे घेतला जातो. अशा प्रकारे आपण माहिती जी आहे ती आपण मानक क्रमांक 65 मध्ये पाहू शकतो. यानंतर आपलं मानक क्रमांक 66. आता मानक क्रमांक 66 काय तर शाळा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करते. आता यामध्ये काय विद्यार्थ्यांच्या मानक क्रमांक आपलं 66 मध्ये काय पुरावे द्यायचे, विद्यार्थी वेळोवेळी मेडिकल चेकअप केले जातं का, तर हॉस्टेलमध्ये असेल दिनचर्या वेळापत्रक आहे का, शारीरिक व्यायाम व खेळांचं वेळापत्रक लावलेलं आहे का, ते असतील तर त्याचे फोटो, दिनचर्या वेळापत्रकानुसार होते का, हे स्तर 1 मध्ये देऊ शकतो आपण. स्तर 2 मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता व जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी नियमित शिबिर आयोजित केले असते त्याचा फोटो, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे फोटो, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा असतील तर त्याचे फोटो. स्तर 3 साठी पुरावा म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व वैयक्तिक जीवन विकसित करण्यासाठी शिक्षक व मार्गदर्शक समितीची नियुक्ती केली असतील तर त्याचा फोटो किंवा अहवाल असतील, महत्वाच्या नोंदी. विद्यार्थ्यांचे जीवन विकसित करण्यासाठी आरोग्य आणि कल्याण यासाठी विविध उपक्रम राबवले जातात का, विद्यार्थी सल्लागार योजना राबवली आहे का, मानसिक स्वास्थ्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत, स्तर क्रमांक 3 मध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर स्तर क्रमांक 4 साठी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्य संदर्भात धोरणाचा वेळोवेळी आढावा घेतला जातो का, वेळेवरती मेडिकल चेकअप केलं जातं का, पूर्ण वेळ प्रशिक्षित अधीक्षक निवड करण्यात आली का, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे का,
वसतिगृहात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांसाठी नियम व मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत का? विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत असतील तर त्याचे फोटो आपण मान क्रमांक 66 मध्ये या ठिकाणी देऊ शकतो. मान क्रमांक 67, मान क्रमांक 67 आहे या ठिकाणी शाळेत स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षिततेच्या निकषाचे पालन करणारे उपग्रह आहे. आता हे शाळेत उपग्रह जवळपास कोणत्या शाळांमध्ये नसतात, जे काही कॉलेजेस वगैरे असतील त्यामध्ये असू शकतात. तरी आपण एक शॉर्ट मध्ये उपग्रह शाळेत उपग्रह आहे का, उपलब्ध आहे का? उपग्रहात पदार्थ स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? त्याचा उपग्रह दर्शनित भागात दर फलक लावलेला आहे का? स्तर 1 मध्ये देऊ शकतो. स्तर 2 मध्ये उपहारगृह हवेशीर आणि प्रशस्त असून वायुविजन चांगले आहे. विद्यार्थ्यांसाठी पुरेशी भांडी व सर्व्हिस काउंटर उपलब्ध आहे. उपग्रह आचारी, वेटर, सफाई कामगार आहेत. आणि उपहारगृहात तयार झालेले जे काही अन्नाचे साठवण ते दर्जेदार आहे. स्तर 3 मध्ये कॅन्टीन मध्ये जे काही स्वतः अथवा ठेकेदारामार्फत निकषाचं पालन केलं जातं का, त्याचं करारपत्र आहे का? सर्व कर्मचारी प्रशिक्षित आहेत का? असतील त्याचा फोटो. कर्मचारी उपहारगृहात पुरवले जाणारे पदार्थ ज्या भांड्यातून ती भांडी निर्जंतुक केली जातात का, असं स्तर 3 मध्ये देऊ शकतो. त्यानंतर उपहारगृहात सेवेचं पुनर्वलोकन व सूचना केले जातात का? उपहारगृहातील कर्मचाऱ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. ओला सुका कचरा केला जातो का? हे स्तर क्रमांक आपण 4 मध्ये या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर आपलं पुढचं जे मानक आहे स्तर मानक क्रमांक 68. मानक क्रमांक 68 मध्ये काय आहे, तर शाळेत ICT स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रम अपलोड केलेले टॅब, डिजिटल लायब्ररी आहे का? तर या संदर्भात आपण जे काही पुरावे आहेत, मानक क्रमांक जे काय आपलं 68 आहे, तर मानक क्रमांक 68 संदर्भात आपण जे काही पुरावे देणार तर त्यामध्ये आपण शाळेमध्ये ICT लॅब म्हणजे कॉम्प्युटर लॅब आहे का? स्मार्ट क्लास असेल तर आपल्याकडे जवळपास स्मार्ट टी सर्व्हिस वर्गामध्ये आहे, त्यामुळे त्याचा फोटो या ठिकाणी देऊ शकतो आपण. तसंच लॅब किंवा टॅबचा जर विचार केला तर आपण टॅब मध्ये जे आपल्याकडे 8वीच्या मुलांच्या वापरासाठी जवळपास टॅब सर्व शाळांकडे त्याचे वापरतानाचा फोटो देऊ शकतो आपण. स्तर क्रमांकासाठी अभ्यासक्रम लोड केलेले टॅबलेट, फोटो किंवा आपल्याकडे जे काही स्मार्ट टीव्ही आहेत महानगरपालिका शाळा त्यामध्ये आपल्याकडे सर्वांकडे जो काही डिजिटल अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम प्रत्येक येतो सर्व दिलेला आहे. तर माध्यम वाईज पण दिलेले आहे, त्याचे फोटो वापरताना त्याचाही फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. आणि डिजिटल लायब्ररीचा फोटो स्तर क्रमांक 2 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 मध्ये डिजिटल लायब्ररी 50% विद्यार्थी वापर करतानाचा फोटो. आता डिजिटल लायब्ररी आपण डेली जे काही महानगरपालिका शाळांमध्ये जवळपास प्रत्येक शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही असल्यामुळे त्याच्यामध्ये आपला डिजिटल अभ्यासक्रम आणि त्याचा वापर विद्यार्थी नेहमी करतातच, तर त्याचे फोटो आपण या ठिकाणी शकतो. तसंच त्याचा वापर करतानाचा नोंद रजिस्टरचा जो काही फोटो आहे तो फोटो आपण या ठिकाणी स्तर क्रमांक 3 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 मध्ये 100% विद्यार्थी डिजिटल लायब्ररी वापरतात, त्याचा फोटो देऊ शकतो. त्याची नोंदवही असेल तर त्याचा फोटो. आणि स्मार्ट क्लासरूमचा फोटो म्हणजे जर सध्याला आपल्याकडे जे खान अकॅडमी संदर्भात जे गणिताचे जे काय आपण वेगवेगळ्या प्रकार विद्यार्थी सोडवतात त्याचे पण आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसंच कॉम्प्युटर लॅब असेल तर कॉम्प्युटर लॅबचा फोटो या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे मानक आहे आपलं ते मानक क्रमांक 69. तर मानक क्रमांक 69 काय आहे? शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल म्हणजेच इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. मानक क्रमांक 69 मध्ये आता त्यामध्ये पुरवणी काय आहेत, तर शाळेमध्ये अखंड इंटरनेट कनेक्शनची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे मोबाईल असेल किंवा डोंगलद्वारे आपण जे काही त्याच्या हॉटस्पॉटने वगैरे आपण ते चालवतो ते लिहू शकतो आपण. स्तर 2 मध्ये शाळेमध्ये वायफाय सुविधेने जोडलेला आहे काय? जर शाळेमध्ये वायफाय असेल तर त्याचा फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. शाळेत किमान 10 MBPS वेगाचे इंटरनेट प्रदान केले जाते. या संदर्भातला जर फोटो असेल तो फोटो देऊ शकतो. स्तर क्रमांक शाळेकडून किमान 20 MBPS वेगाचे इंटरनेट असेल तर त्याचा फोटो. तसं विद्यार्थी, शिक्षक, शाळा ऑनलाईन कार्यासाठी इंटरनेट सुविधा जे वापरतानाचा विद्यार्थी, शिक्षक यांचा फोटो आपण या ठिकाणी मानक क्रमांक 69 मध्ये देऊ शकतो. मानक क्रमांक 70 मध्ये शाळेने शिक्षकांकडून सर्वेक्षण करून दाखलपात्र व विद्यार्थ्यांची विशेषतः सामाजिक, आर्थिक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांची पट नोंदणी केली आहे. मानक क्रमांक जे आहेत आपलं 70. यामध्ये शिक्षक पट नोंदणीसाठी सर्वेक्षण करा. आपल्याकडे जवळपास पट नोंदणीचं आपण जे काही
शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षणासाठी जातो किंवा ज्यावेळेस जूनमध्ये शाळा सुरू होते त्याच्या अगोदर आपण सर्वेक्षणाचे त्याचे फोटो असतील तर ते फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसं पट नोंदणी सर्वेक्षण रजिस्टर असेल त्याचा फोटो आणि विद्यार्थी रजिस्टर आहे त्याचाही फोटो आपण या ठिकाणी देऊ शकतो. स्तर 2 साठी पट नोंदणी सर्वेक्षण रजिस्टरचा फोटो, शाळाबाह्य विद्यार्थी भेट आपल्याकडे वेळोवेळी शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण केलं जातं ते असतील तर त्या सर्व शिक्षकांचे फोटो वगैरे आपण यामध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 3 मध्ये शाळेने मुलांचा शोध घेण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. म्हणजे काय सर्वेक्षणासंदर्भात गुगल फॉर्म, मोबाईल वेबसाईट नोंदणी केली असते त्याची लिंक शेअर करावी की त्याची लिंक आपण या ठिकाणी देऊ शकतो. तसंच स्तर क्रमांक 4 मध्ये पट नोंदणी सर्वेक्षण नोंदवही असेल त्याचा फोटो, सर्वेक्षणाबाबत गुगल फॉर्म किंवा मोबाईल वेबसाईट नोंदणी असल्यास त्याची लिंक या शेअर करायची. मुख्य प्रवाहात असलेल्या विद्यार्थ्यांचा म्हणजे पट नोंदणी करताना आपण जे काय आउट ऑफ स्कूलच्या शाळाबाह्य मुलं ते पुन्हा शाळेत जर आले असतील तर त्यांचा फोटो या ठिकाणी आपण जे काय मानक क्रमांक 70च्या पुराव्यांसाठी 4 मध्ये देऊ शकतो. स्तर क्रमांक 4. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मानक क्रमांक 51 ते मानक क्रमांक 70 पर्यंत माहिती पाहिली. आता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ संदर्भात काही आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आवश्यक पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ते बनवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.